मंडळी काय बसली, कार्यक्रम काय चालला, आणि मध्ये आपलं ये सुया घे तुझ्या घरामध्ये काय चोरी करायला आलाय का डाका टाकायला आलाय? वारे वा, तुझ्या घरामध्ये काय चोरी करत नाही, काय डाका टाकत नाही. थोडा भाकरीचा तुकडा दे की जात आहे. भाकरीचा कुटका आता घरी कुलपाला गेले, सारे शेती गेले, आणि तुला कुठून देऊ कुटका? घराला कुलपा लागल्या. हा, दुपारचं येळ झालं. हा, दुपारची वेळ झाली, बाया सारे शेती जायले, सगळे शेताकडे गेले. हो. अरे काऊन खोटं बोलताय, काऊन खोटं बोलताय? दे भाकरीचा तुकडा की जात आहे. मी कशाला खोटं बोलू? मी कधीच खोटं बोलत नाही. बरं मग मी जर खोटं बोललो नाही तर माझे डोळे जातील मेल्यावर. मेल्यावर डोळं जातील म्हणताय? अरे मेल्यावर तर समद्यांचं डोळं जात आहे, पण हे दोन डोळं जर जिवंतपणे दान केलं तर किमान 2 अंधाळ्यांना दुनिया दाखवल्याचं पुण्य नाही का पदरी पडणार? अरे एवढा खळखळ 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 रक्त वाहते तुझ्या शरीरामध्ये. रक्तदान जर केलं तर एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्या माणसाचं प्राण नाही वाचणार का दादा? द्यायला भरपूर आहे, पण देण्याचं भावना असावं. अरे आपण शिक्षण देऊ शकतो, एखाद्याला शिक्षण देऊ शकतोय. आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर बसलेला आहे, आदरणीय लहाने सर. अरे गतिमंद मतिमंद मुलांना विद्या दान करण्याचं काम ते सर करताय, म्हणून एकदा जोरदार टाळी आपल्या सर यांच्याशी. आणि म्हणूनच हे आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे, त्याला भरपूर देण्यासाठी भावना असावी. भाऊ बरोबर. एवढं 70-80 किलोचं बॉडी दिलं परमात्मानं, एखाद्या दवाखान्याला दान करून टाक, बरं किमान 4-5 डॉक्टर तयार होतील समाजाची सेवा करायला. तुला द्यायचं तर ते, नाही तर देऊ नको. तू काय दिलं नाही, मी काय घेतलं नाही, बरोबर. पण मी काय म्हणताय ती किमान ऐकून तर घेशील की नाही? फुकटचं आहे ना. बघितलं का मराठी माणूस? इकडचं असलं तर घे ना कोणी, आणि फुकटचं असलं तर बापलेक दोन्ही. वरून आजोबाजी फ्री. अरे फुकट तर फुकट का होईना, पण तू जर माझं ऐकून घेतलं ना तर तुला बुरगुंडा होईल. मला कसं काय बुरगुंडा होईल? अरे तुलाच काय, या चिल्ल्या पिल्ल्यांना सुद्धा बुरगुंडा होईल. बापरे, समद्यांना बुरगुंडा होईल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बुरगुंडा होईल. कसं बुरगुंडा? कसं काय बुरगुंडा म्हणजे याला वेगळंच वाटलंय. तुला काऊन नाही होणार बरं बुरगुंडा? म्हणजे मग लगीनच झालं नाही ना अजून? याचं लगीन झालं नाही म्हणून याला बुरगुंडा होणार नाही. काऊन नाही झालं तुझं लगीन? लोक म्हणते अजून तो वय नाही झाला म्हणते. लोक म्हणते याचं वय नाही झालं. काय वय आहे भाऊ तुझं? 20 वर्ष. अरे घोड्या, अजून 1 वर्ष बाकी आहे तुझ्या लग्नाला. सगळ्याचे लग्न झाले, माझ्या लग्नाला काय अडचण आली का? अरे बाबा, लग्न करण्यासाठी 18 वर्षाचं वय हे मुलीचं असावं लागतंय, आणि 21 वर्षाचं वय हे मुलाचं असावं लागतंय, तरच त्यांचं लग्न जुळतंय. म्हणजे नवरदेव पाहिजे 21 वर्षाचा, 21 वर्षाची, मुलगी पाहिजे 18 वर्षाची. 18 वर्षाची. बरं 21 वर्षाचा नवरदेव मिळाला समजा लगीन करायला, आणि 18 वर्षाची जर मुलगी नाही मिळाली आणि आपण 9 वर्षाच्या 2 आणल्या, 9 वर्षाच्या 2 आणताय. अरे इथे 1 मिळायचे वांदे झाले, मुलांचे वय निघून चालले तरी मुली मिळेना, आणि हे 9 वर्षाच्या 2 आणायला निघाला. अरे बाबा, 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा म्हणजे त्यांच्या शरीराचा पूर्णपणे विकास झालेला असतो. संसारामधले सगळे टेन्शन सहन करण्यासाठी बुद्धी तयार असावी, आणि संसारामधले सगळे कष्ट सहन करण्यासाठी शरीर तयार असावं. बुरगुंडा म्हणजे काय? तुला लेकर बाळ वाटले का? लेकर बाळ नाही. बुरगुंडा म्हणजे आमचं बासमधी. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान होईल की 4 युगाने 10 अवतार आपल्याच नरद्यामध्ये असतात. तुझा आहे तुझ पाशी, परंतु तू जागा चुकलास, आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं, भारुडांचं, वाङ्मयांचं निर्मिती केलेलं. आता मला सांग, एखाद्या वेळेस ग्रंथ जुनं झालं तर त्याचं झेरॉक्स करून ठेवता येईल. भारूड जर फाटायला लागलं तर त्याचं नवीन आवृत्ती काढता येईल. परंतु मला सांग, परमात्माने या ज्या नरदेहाची निर्मिती आपल्याला करून दिली, बरोबर, या नरदेहाचं झेरॉक्स मशीन झालंय का? अजूनपर्यंत नाही. म्हणून म्हणताय की तू जर माझं ऐकलं तर बुरगुंडा होईल बाया, होईल बाया, तुला बुरगुंडा होईल बाया, तुला बुरगुंडा
आता मी कुंकू ऐकणार नाही का तुला का मोठं आम्हाला हरी पेठी वाटलं का? आम्हाला ते नाही म्हणणं, हा पण आजकाल बाया कुकू लावत नाही. म्हणजे आजकाल आमच्या ताई अक्का कुंकू लावत नाही, मग काय लावते? जसा साडीचा रंग हा तसा टिकलीचा रंग. मॅचिंग म्हण ना त्याला, हाय नाही? जसा साडीचा रंग तसा टिकलीचा रंग तसा चपलेचा रंग तसा नवऱ्याच्या शर्टाचा रंग तसाच लिपस्टिकचा रंग. मॅचिंग म्हणतात ना याला. मॅचिंग. पण हे वरच्या रंगाचं मॅचिंग तर कधी बी करता येईल. हा. संसारामध्ये खरा आनंद, खरं सुख बघायचं असेल तर नेचर मॅचिंग, स्वभाव मॅचिंग असणं गरजेचं नाही. स्वभाव मॅचिंग असेल तरच या वरच्या रंगांना महत्व आहे. मी म्हणत नाही तुझं कुंकू लाव, माझं कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, परंतु टिकलीच्या रूपानं सौभाग्याचं दान किती किती ठिकाणी वाटत फिरतं आमचं माऊली. किती किती. सकाळी उठलं, बाथरूम मध्ये गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव. बाहेर आलं, आरशा पुढे बसलं, आरसा सौभाग्यवती भव. मी म्हणत नाही माझं कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्रीय कारण असलच. कुंकू कुठं लावलं जाते? कपाळावर लावलं जातं. कपाळावरच लावलं जाते. परंतु आदमी आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध जे पिट्युटरी ग्लँड आहे, ज्यावर कुंकू लावल्यानं आमच्या महिलांचं मानसिक संतुलन कायम राहत आहे. कारण महिलांचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते. त्या महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडारचं काम ते कुंकू करतंय. म्हणून म्हणता येईल कपाळावर कुंकू लावा. कारण कुंकू हे चिचोका आणि हळदीपासून तयार झालेलं असतंय. एखाद्या वेळेस विंचू चावला नाही तर चिंचोका उगाळून लावून बघ, त्या विंचवाचं जहर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे. मग खरं सांगाय, त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू माझ्या माऊलीनं तिच्या कपाळावर लावलं, तिच्या डोक्यावर लावलं तर तुझं टेन्शन नाही कमी होणार. बघ आई बघ, तुला कुंकू लावायचं सांगितल्याबरोबर पुरुष मंडळी दात काढायला लागले, हसायला लागलंय. पण पूर्वीच्या काळी पुरुषांना सुद्धा शेंडी होती ना. आता हाय शेंडी? आता काही सापडत नाही. शेंडी म्हणजे काय? लांब केस. अरे शेंडी म्हणजे लांब केस नाही, मग शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदुरूपी टीव्ही मध्ये सदविचारांचं प्रक्षेपण करणारा अँटिना. आता ते अँटिनेच राहिले नाही बाबा, तर कसं रिमिक्स घुसणार नाही. आणि विशेष म्हणजे त्या शेंडी रूपी अँटिनाद्वारे फक्त एकच चॅनल चालतंय. कोणतं? ओनली मुंबई दूरदर्शन. कारण पुरुषांना एकच काम असतंय की नाही, महिनाभर ड्युटी करणे आणि एका महिन्याचा पगार घरामध्ये आणून बायकोच्या हातामध्ये देणे. पण त्या आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या माऊलीला करावं लागतं. घरामध्ये मुलाचं शिक्षण आहे, मुलीचं शिक्षण आहे, सासू सासऱ्यांची सेवा आहे. घरामध्ये असली तर, वृद्धाश्रमात असली तर करायचीच गरज नाही. हे सगळं चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा जो केसाचा आंबाडा नाही, हा डिश अँटिना आहे. मला सांग, या डिश अँटिन्याच्या काड्या माझ्या माऊलीनं ब्युटी पार्लर मध्ये जाऊन जर कमी केल्या तर तुझ्या मेंदुरूपी टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या नाही काय येणार? अरे बाबा याचं वास नको येऊ देऊ. बाकीच्या येत नाही, पण मी लांब्या नाकाचा आहे म्हणून मला वास येऊ राहिला. लांब्या नाकाचं याचा वास नको येऊ देऊ. कारण ही पृथ्वी आहे. या पृथ्वीवर हे जे रंगीत रंगीत तुकडे दिसत आहे ना, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे देश आहेत. आणि मला ही सोंग नको समजू. मी म्हणजे तुम्ही, आम्ही सर्व मानवजात आहोत. आणि माझ्या कड्यावर जे बसलेलं आहे हे तुमच्या प्रत्येकाच्या परिवारामध्ये फुलणारं उद्याचं भवितव्य आहे. कुणासाठी करता सगळी धडपड? याच्यासाठीच करताना. परंतु याच्यासाठी धडपड करताना, याच्यासाठी संपत्ती तयार करताना, कमवताना आपण या पृथ्वीचा ऱ्हास करतोय. आपण या पृथ्वीला नाश करतोय. या पृथ्वीवर पूर्वीच्या काळी मोठमोठी डोंगर होती, नद्या होत्या, मोठमोठी झाडं होती, सुंदर सुंदर पक्षी होते. परंतु झाडांची कत्तली केल्यामुळं, माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी जगताना झाडांच्या कत्तली केल्यामुळं सुंदर सुंदर पक्ष्यांची घरटी नष्ट झाली. अरे सुंदर सुंदर पक्षी नष्ट झाले. हे कोरोना हे काय?
वेगवेगळ्या प्रकारचे रोग काय. पूर्वीच्या काळी माणूस किती दिवस जगायचा, 100 वर्ष सुद्धा ओलांडली माणसांनी, काही वर्ष 120 वर्ष सुद्धा जगलेली माणसे आहेत. परंतु आता डायबिटीजचा रोग आहे, अर्धांगवायू आहे, हे वेगवेगळे प्रकारचे रोग आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. कशाचं आहे हे? तेच आहे जे आपण पेरून ठेवलेलं आहे. आपण वृक्षतोड केलेली आहे, म्हणून आता ती गरज आहे. झाडे लावा, झाडे जगवा. आलं का लक्षात? अजिबात नाही. आपण झाडे बी लावत नाही, झाडे बी जगवत नाही. त्या झाडामुळे तर मला लय मार खाणं पडला. अरे बाबा, झाडे लावा, झाडे जगवा. मी चांगला संदेश देतोय, कारण माणसाला एक दिवस जगण्यासाठी काय महत्वाचं आहे? ते आहे म्हणा, अन्न काय? पाणी, निवारा. अन्न पाणी निवारा नाही. अन्न पाणी निवाऱ्याशिवाय माणूस 21 दिवस अन्न पाण्याशिवाय जगू शकतो. परंतु माणसाला एक दिवस जगण्यासाठी काय महत्वाचं आहे? ऑक्सिजन. किती? मला माहित होतं, पण मी सांगत नव्हतं. मला माहित नव्हतं किती किलो लागतं, काय लागतं. 15 किलो ऑक्सिजन माणसाला एका दिवसाला जगण्यासाठी आवश्यक आहे. तो 15 किलो ऑक्सिजन 7 झाडे मिळून तयार करतात. आजपर्यंत आपण या पृथ्वीचा, या निसर्गाचा एवढा मोठा ऑक्सिजन घेतला. मला सांगा, एखादं तरी झाड लावलं का आपण? भाऊ मी लावले ना, मला लय मार खाणं पडलं त्या झाडापायी. तुम्ही झाडं लावली? लावली. क्या बात. इकडे नाही भेटले रोप, मी लगे फार राजस्थान, मध्य प्रदेश तिकडून आणले. म्हणजे बाहेरच्या राज्यातून रोप आणले आणि ते लावले. तुम्ही झाडं लावली? अशी रोप लावली. बर. उन्हाळ्यात डोक्यावर पाणी व्हायला. क्या बात आहे. हिवाळ्यात पाणी व्हायला. म्हणजे लेकराच्या पलीकडे त्या झाडांची जपणूक तुम्ही केली. पावसाळ्यात इतकी मरमर झाली. वा, एकदा जोरदार टाळी वाजवा दादांसाठी. झाडं लावण्याचं पुण्य काम यांनी केलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. इतकं पाणी टाकलं. बर. गुडघ्या एवढे, कमरा एवढे, लगेच डोक्या एवढे झाड. बर. पलीकडून तुरीची झाड, पलीकडून ते झाड, क्या बात. फटक फुलं, असा वास 1-1.5 किलोमीटर म्हणजे सुगंधी वास येत होता. सुगंधी वास. वा वा वा, क्या बात आहे. मग आली भाऊ गाडी. ऍम्ब्युलन्स नाही भाऊ, मग फौजदाराची गाडी आली. अरे क्या बात आहे. म्हणजे ह्या माणसाने एवढी मोठी झाडं लावली, त्यांचा सत्कार करणं हे उचित होतं, म्हणूनच फौजदाराची गाडी तुमच्याकडे आली. एक फौजदार, तुमचा हवालदार आले. मी आंब्याच्या झाडाखाली बास टाकून झोपेल. क्या बात आहे. आले सारे आले, मला म्हणते काका उठा. बर. मी बी उठलो. तुम्ही आदर सत्कार केला असेल. मी उठलो, त्याला पाणी पाजलं. बर. त्यानं पाणी पिलं आणि मला म्हणे बसा काका गाडीत. क्या बात आहे. माना सन्मानानं तुम्हाला गाडीमध्ये बसवलं. तुमचा चौकामध्ये सत्कार होणार असेल. नाही भाऊ, मला गंज वाटते तसं होईल, पण तसं नाही झालं. नाही. मधी दार उघडलं, मला मध्ये लोटलं. बर. घेतला दरवाजा लावून आणि आला ना भाऊ एक दंडुकडं घेऊ. गाड्या मला टायरात टाकलं. मागून फटाफट 60-60, 61-62, 67-68 असं हाणलं भाऊ. अरे 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 अरे. इतकं मारलं. मी म्हणलं मी भरून जाईन, पण कधी झाडं लावणार. अरे 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 अरे. मला सांगा दादांनो, ह्या माणसानं झाडं लावली, चांगलं केलं का वाईट केलं? या पृथ्वीला हातभारच लागला ना. झाडं लावणं हे काळाची गरज झालेली आहे. आणि मग या माणसानं झाडं लावली तर काय वाईट केलं? मी जाहीर निषेध व्यक्त करतो पोलीस खात्याचा की त्यांनी या माणसाचा सत्कार करायचा. या माणसाला मारलं, जाहीर निषेध. पण मला सांगा, तुम्ही जी झाडं लावली ती झाडं कशाची लावली हो? गांजाची होती. गांजाची झाडं लावल्यावर पोलीस मारणार नाही ते काय? याला फाशीवर चढवायला पाहिजे. गांजाची झाडं लावायची का? या समाजाला कशाची झाडं आवश्यक आहे? पृथ्वीला कशाची झाडं आवश्यक आहे? जी आवश्यक आहे ती झाडं लावायची का? गांजाची झाडं लावायची? जे केलं ते बरं केलं, योग्य केलं. झाडं लावणं काळाची गरज आहे. माझ्या मातांनो, सर्व रसिकजन मायबापांना मला हात जोडून सांगायचं आहे, आपण प्रत्येक जण वाढदिवस साजरा करतो ना. आज विचित्र प्रकारे वाढदिवस साजरे केले जातात. काही संस्कारक्षम कार्यक्रम जर आयोजित केले तर ती गोष्ट वेगळी आहे, परंतु ज्यातून काहीच घेण्यासारखं नाही, उलट आपली पिढी ही बर्बादीकडे जाणारी आहे. असे कार्यक्रम आणून आपण वाढदिवस साजरे करतोय. नाव घेणार नाही, सगळ्यांना माहिती आहे कोणते कार्यक्रम आणून आयोजित करून 1-1 कोटी रुपये खर्च करून ते कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि त्यातून ही पिढी शिट्ट्या वाजवत बसते, पुढे जाऊन कपडे उधळते. काय गरज आहे अशा कार्यक्रमांची? अरे वाढदिवस साजराच करायचा ना, तर प्रत्येकानं आपला वाढदिवस हा एक झाड लावून साजरा करायचा आहे. तरच या निसर्गाला हातभार म्हणून सांगायचं आहे. गुरगुंडा होईल भैया